आय थिंक सर्वात माझा एक्सपिरियन्स आहे की मी क्रिकेट स्कूल क्रिकेट माझं नव्हतं, मी खेळलो नव्हतं. मी 10वीच्या नंतर क्रिकेट ऍक्च्युली खेळायला चालू केलं. तर मी पहिले तिवारी सरकडे नेटमध्ये जोडणं चालू केलं आणि एक महिनाभर नंतर त्यांना वाटलं की काहीतरी त्यांना माझे दिसलं असेल तर ते म्हणजे मी तुला आचरेकर सरांकडे घेऊन तू तिकडे जा. तर ते मला सरांकडे जाईल. मला अजूनही क्लिअरली आठवतं एका संध्याकाळी मला प्रॅक्टिस आमची तिकडे वेगळीजवळ नेट संपलं. मी त्यांच्याबरोबर सरांकडे गेलो. सर ॲज युजल त्यांचं एक व्हाईट ट्राउझर होती, एवढे डीप पॉकेट्स होते, फुल भरलेले दोन्ही साईडचे पॉकेट भरलेले, व्हाईट टी शर्ट होता आणि आपण ती कॅप वगैरे हॅट पण ते करून सर तिकडे उभे होते. तर मी तुम्हाला सरांकडे गेलो आणि ते बोलले सर नमस्ते, तर असा असा मुलगा आहे आणि त्याला क्रिकेट जॉईन कर, मला वाटतं तुमच्याकडे नेटला घेऊन जा. सरांनी मला बघितलं आणि मग त्याला सांगितलं ठीक आहे तू उद्यापासून ये, तो उद्या ये, मी बघतो, मी तुला बघीन तुला आणि मग मी तुला सांगेन की कसं काय झालं. तर मी नेक्स्ट डे गेलो सरांकडे, काही बोलले नाही सर, माझ्या हातात बॉल दिला एक आणि बोलले तू बोलिंग टाक. तुम्ही नेट चालू झालं तिकडे आणि नेटमध्ये मी बॉलिंग चालू केली. तर आय थिंक ती होती 4 वाजता नेट, जनरली 3:30-4ला, कारण आधी कुठेतरी मॅच संपत होती त्यामुळे ते नेट्स लावत होते. सरांचं एक होतं की मुलं स्वतःच नेट लावायचे, स्वतःच प्रॅक्टिस करायचे, स्वतःच नेट्स काढायचे, इकडे जिथून राहायचं. तर त्याच्या घराच्या मागे आम्ही नेट्स सोडले, तर रोल करत नेट्स लावत होते सरांचं. तर माझ्या हातात बॉल दिला, आता बॉलिंग कर. सो 3:30ला बॉलिंग चालू केली, 6-6:30 नेट संपलं आणि मला वाटलं की आता बोल, सर सांगते की आता तू थांब, आता थांब. काही बोलले नाही सर. मी टाकली बॉलिंग, 3-3.5 तास बॉलिंग केलं आणि अक्षरशः जो क्रिकेटचा काही बॅकग्राऊंड नसेल तर जमून होतो. तर तेव्हा सर बोलले की आता उद्यापासून तू मे बी त्यांचं असेल टेस्ट करायला की हा खरंच मुलगा इंटरेस्ट आहे का, ह्याच्यात किती जिद्द आहे, ह्याला काय खरंच करायचं आहे क्रिकेट. आय थिंक दॅट इज द वे. आय थिंक त्यांचं वे एक डिफरंट होता आणि आय थिंक एक माझं क्रिकेट एक जर्नी होती आणि ॲज अ कोच मी सांगू शकतो की आय थिंक मी पुढे खूप काही प्रिन्सिपल मी फॉलो करायला बघतो. आणि माहिती काही गोष्टी जे सरांकडून मी शिकलो आहे, म्हणजे आज मला अजूनही आठवत नाही, म्हणजे क्लिअरली आठवतं की मी एवढी वर्ष होतं आम्हाला आणि मे बी इकडे जे स्टेजवर सवय असेल पेस आणि पुढे खूप समोर सरांचे होते स्टुडंट, मला अजून आठवत नाही सरांनी कधी सांगितलं की मला फीस द्या. मला एकही गोष्ट मला अजून आठवत आणि एवढी युनिक आज एक कमर्शियल अँगल सरांकडे कधीही नव्हता. सो मला नाही आठवत की सर कधी बोलले अरे तुझ्या महिन्याची फीस बाकी आहे की आज तू फीस दे, तुला जेव्हा यायचंय बाबा फीस ड्यू आहे, तुला जेवढी फीस तुम्हाला जमते तुम्ही द्या, तुम्हाला जेव्हा जमते तसं जमते तुम्ही द्या. सो एक जो होता एक क्वालिटी सरांची, आणि आय थिंक सगळे जिकडे आहेत तो एक एक्सपिरियन्स आपण घेतला असेल. एवढं सेल्फलेस माणूस मी नाही बघितलं, एक इन्स्पिरेशन आहे सगळ्यांसाठी. आय थिंक